नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. ते अपडेट म्हणजे एस टी महामंडळाअंतर्गत शिकाऊ उमेदवारासाठी भरती निघालेली आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे विभागाअंतर्गत ही शिकाऊ उमेदवारासाठी भरती निघाली आहे. त्या भरती संदर्भात आपण इथे अपडेट बघणार आहोत. की तुम्हाला शिकता शिकता तुम्हाला इथं सॅलरीसुद्धा देण्यात येणार आहे. म्हणजेच तुम्हाला इथं विद्यावेतन देण्यात येणार आहे. तुम्हाला हे विद्यावेतन तुम्हाला तुमच्या ट्रेडनुसार इथे देण्यात येणार आहे. तर चला तर आपण बघूया या भरतीसाठी कोण कोण पात्र असणार आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघूया. या भरती संदर्भातील PDF माझ्याकडे आहे. या PDF मध्ये आपण इथं माहिती बघूया. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ह्या भरती संदर्भात माझ्याकडे PDF आहे. या PDFची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेलं आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकता. इथे आल्यानंतर समोर आपला असा काही इंटरफेस दिसेल. तुम्ही इथे बघू शकता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी पुणे 41/10/12 इथं असं बघू शकतो तुम्ही. इथं आपल्याला सर्व कर्मचाऱ्याचे माहितीसाठी इथं प्रकटन आपल्याला इथं दिलेलं आहे. तुम्ही इथं विषय बघू शकता. शिकाऊ उमेदवारी सत्र सन 2025-26 करिता शिकाऊ उमेदवारी घेण्याबाबतचं हे परिपत्रक आहे. इथून बघू शकता शिकाऊ उमेदवारी अधिनियम 1971 अन्वये राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी पुणे येथे सत्र सन 25-26 याकरिता सत्राकरिता खालीलप्रमाणे निरनिराळ्या शिकाऊ उमेदवाराची भरती करायची आहे. तर इथं तुम्ही बघू शकता शिकाऊ उमेदवारी व्यवसाय इथं बघू शकतात. इथं बघू शकता तुम्ही मोटार व्हेकल बॉडी बिल्डर यासाठी 18 जागा असणार आहेत. त्याचनंतर तुम्हाला इथं विद्यावेतन सुद्धा देण्यात येणार आहे. तुम्ही विद्यावेतन पहिल्या पदासाठी बघू शकता 9,896 रुपये तुम्हाला इथं विद्यावेतन देण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्ही वेल्डर असाल तर तुम्हाला इथं 30 जागा दाखवलेल्या आहेत. इथे सुद्धा तुम्हाला 9,896 वेतन देण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्ही पेंटरसाठी बघू शकता. पेंटरसाठी तर 4 जागा आहेत. इथे तुम्हाला वेतन असणार आहे. विद्यावेतन 11,133 रुपये तुम्हाला इथं वेतन देण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता चौथं इलेक्ट्रिशियन ऑटो इलेक्ट्रिशियन यासाठी 4 जागा असणार आहेत. यासाठी तुम्हाला विद्यावेतन असणार 11,133 रुपये इथं तुम्हाला वेतन असणार आहे. त्यानंतर तुम्ही 5वी जागा बघू शकता. मेकॅनिक मोटर व्हेकल यासाठी 5 जागा असणार आहेत. इथे तुम्हाला 11,133 रुपये वेतन देण्यात येणार आहे. तुम्ही इथं बघू शकता. नंतर मशिनिस्ट असाल तर यासाठी 2 जागा असणार आहेत. इथे तुम्हाला 11,133 वेतन देण्यात येणार आहे. त्यानंतर कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट यासाठी 5 जागा असणार आहेत. यामध्ये तुम्हाला 9,896 वेतन देण्यात आहे. इथं अशा एकूण 68 जागा आहेत. त्यानंतर आपण खाली आणखी महत्त्वाची माहिती बघूया. इथे तुम्ही बघू शकता. तसेच अभियांत्रिकी पदवीधर यंत्र मोटार विद्युत अभियंता व तांत्रिक व्यावसायिक प्रवाहातील हिशेब तपासणी व व्यवसायात खालीलप्रमाणे शिकाऊ उमेदवाराची भरती करायची संख्या निश्चित केलेली आहे. त्यानंतर तुम्ही इथं शिकाऊ उमेदवाराचा आणखी व्यवसाय इथं बघू शकता. अभियांत्रिकी संदर्भात बघू शकता. अभियांत्रिकी यंत्र व मोटर पदवीधर यासाठी प्रस्तावित संख्या 3 असणार आहे. तुम्हाला यामध्ये विद्यावेतन 9,000 असणार आहे. त्यानंतर अभियांत्रिकी यंत्र व मोटर पदवीधारक यासाठी 3 जागा असणार आहेत. तुम्हाला यामध्ये विद्यावेतन 8,000 देण्यात येणार आहे. त्यानंतर विद्युत अभियंता पदवीधर यासाठी 1 जागा इथे तुम्हाला 9,000 रुपये वेतन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर तुम्ही हिशेब व हिशेब तपासणी यासाठी 1 जागा असणार आहे. त्यासाठी तुम्हाला इथं 7,000 वेतन दिले जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला अशा एकूण जागा इथं 8 ह्या जागा आहेत आणि ह्या 68 जागा आहेत. त्यानंतर आपण इथं खाली महत्त्वाची आणखी माहिती बघूया. इथे तुम्ही बघू शकता वरील सर्व व्यवसायाकरिता प्रशिक्षण कालावधी 1 वर्षाचा आहे. वरील व्यवसायाकरिता शैक्षणिक व शारीरिक पात्रतेचे विवरण खालीलप्रमाणे इथं आपल्याला दाखवलेलं आहे. आपण इथं शैक्षणिक अर्हता बघू शकता. अंक क्रमांक 1 ते 7 व्यवसायाकरिता शैक्षणिक पात्रता संबंधित ITI व्यवसाय उत्तीर्ण असणे आपल्याला आवश्यक आहे. इथं आपल्याला शारीरिक पात्रता सांगितले. किमान 15 पूर्ण ते कमाल 33 वर्ष. मागासवर्गीयकरिता इथं आपल्याला 5 वर्ष शिथिल देण्यात आलेलं आहे. त्यानंतर अंक क्रमांक 8 व 9 या व्यवसायाकरिता शैक्षणिक पात्रता संबंधित अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण अशी आहे. त्यानंतर तुम्ही इथं शारीरिक पात्रता इथं बघू शकता. यासाठी उंची तुम्हाला 167 सेमी, वजन 25.4 किलो व दृष्टीदोष असता कामा नये.
त्यानंतर इथे तुम्ही तिसरं बघू शकता अंक क्रमांक 10 या व्यवसायाकरिता M1, M2, M3 या विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता असणे आपलं गरजेचं आहे. इथे तुम्ही शारीरिक पात्रता बघू शकता. छाती फुगवल्यानंतरची वाढ 3.80 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. त्यानंतर आपण इथं खाली आणखी महत्त्वाची माहिती इथं बघूया. त्यानंतर आपल्याला इथं सांगितलेलं आहे उपरोक्त ITI व्यवसाय उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी www.apprenticeshipindia.go.in या संकेतस्थळावर आपलं तुम्ही जर तुमचं ITI उत्तीर्ण असाल तर तुम्हाला www.apprenticeship.go.in या वेबसाईटवर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता व्यवसायाभिमुख व्होकेशनल अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण उमेदवारांनी या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. बघू शकता तुम्ही www.natseducation.go.in या वेबसाईटवर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर तुम्ही जरा ITI व्यवसाय उत्तीर्ण असेल तर या वेबसाईटवर आपल्याला अर्ज करायचा. तुम्ही जर अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण असेल तर आपल्याला या वेबसाईटवर आपल्याला अर्ज करायचा आहे. तुम्हाला या दोन्ही वेबसाईटची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. सदर वेबसाईटवर कार्यालयाच्या वरीलप्रमाणे शिकाऊ उमेदवाराच्या जागा दर्शविण्यात आलेल्या आहेत. वरील प्रमाणाच्या व्यवसायाकरिता राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी पुणे शिकाऊ उमेदवाराकरिता इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी कार्यकाळाचे विविध नमुन्यातील अर्ज भरणे आवश्यक आहे. सदर अर्जाचे शुल्क केलेले असून इथं तुम्ही बघू शकता ₹500 प्लस 18% GST तुम्हाला इथं लागणार आहे. असे एकूण अमाऊंट तुम्हाला ₹590 लागणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गाकरिता इथं बघू शकता ₹250 प्लस 45 GST 18% असे तुम्हाला एकूण इथं ₹295 लागणार आहेत. मागासवर्गीयकरिता शुल्क राहील. सदरचे विविध नमुन्यातील अर्ज या कार्यालयातील प्रशासन विभागातील मिळतील. सदरचे विविध नमुन्यातील अर्ज विक्रीचे व भरलेले अर्ज स्वीकारण्याची शेवटची मुदत आपल्याला इथं 6/1/2025 राहील. त्यानंतर तरी या कार्यालयाच्या शिकाऊ उमेदवाराकरिता इच्छुक असणाऱ्या ITI व व्यवसायाभिमुख व्होकेशनल अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण उमेदवारांनी कार्यालयाशी संपर्क आपल्याला इथं साधायचा आहे. तुम्हाला अधिक माहितीसाठी या कार्यालयाशी आपल्याला इथं संपर्क करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या भरती संदर्भातील माहिती कळालीच असेल. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये आणखी काही कुशंका असेल तर तुम्ही महाराष्ट्राच्या वेबसाईटवर गेल्यानंतर या टोल फ्री नंबर क्रमांकावर तुम्ही कॉल करून अधिक माहिती या भरती संदर्भात विचारू शकता. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह.